तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुणे शहरातील खड्डे, कचरा डेपो, पाणी पुरवठा, वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि महापालिका शाळांच्या प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली। महापालिका आयुक्तांची भेट घेत पुण्याच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। पुणे हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे। दर महिन्याला आम्ही महापालिकेत एकत्र येतो। शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारीही यामध्ये सहभागी असतात। पुण्याचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी एकत्रितपणे आढावा घेतला जातो असे सुळे यांनी सांगितलं आहे। संघात येतो आणि दर महिन्याला मी स्वतः सगळ्या माझ्या सहकारी, माझे संघटनेतले सगळे नेते, पदाधिकारी आम्ही दर महिन्याला किंवा जर सेशन असेल तर 4 आठवड्याचा गॅप, 5 आठवड्याचा गॅप येतो कधीतरी, आम्ही सगळे पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये एकत्रितपणे आम्ही सगळे येतो। आम्ही आमचे मित्रपक्ष शिवसेना आणि त्याची सगळ्याची माहिती देतो, त्यांनाही आमंत्रण, आणि सगळ्यांनी मिळून पुणेकरांचे प्रश्न हे मार्गी लावावे। आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघातला खडकवासल्याचा भाग जो पुणे शहरात येतो, त्याचा आढावा आणि एक उरलेल्या कामांची मागच्या वेळची कामं सांगितली त्याचा फॉलोअप, ऍक्शन टेकन रिपोर्ट हा घेण्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे येतो। रस्त्यावरचे जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात आयुक्तांना काही सांगितलेलं आहे का? कारण खड्ड्यांचा त्रास पुणेकरांना जाणवतोय। 2 दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ पाहिला असेल की एक पूर्ण माणूस जो आहे तो खड्ड्यामध्ये गेलेला पाहायला मिळाला। पांढरा कागद तर एवढा खड्डा रस्त्यांवरती पाहायला मिळतो, त्या संदर्भात काय चर्चा झाली? आयुक्तांनी काय सांगितलं? नाही, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही जे महत्त्वाचे मुद्दे मांडले हे सगळ्यांचीच भावना होती। एक तर खड्डे, दुसरा कचरा डेपो फुरसुंगीचा, आजही तिथे आंदोलन चाललंय आणि असंख्य भागामध्ये शहरामध्ये आज कचरा पडू नये हे वास्तव आहे या शहराचं। त्याच्यानंतर एक टॅक्सचा इश्यू आहे, जी नवीन गावं घेतली ते सगळ्यांना टॅक्स लावलेला आहे। माननीय अजितदादा असताना तुम्हाला आठवत असेल, लोकसभेत विधानसभा सभेमध्ये त्याला स्टे दिला होता। त्याच्यानंतर विधानसभा झाली, यांची सत्ता आली महायुतीची, आणि मग त्याला पुन्हा एकदा थोडंसं एक्सटेन्शन दिलं होतं, पण आता कुठला निर्णय झालेला नाही। हा पूर्णपणे या गावांवर अन्याय आहे। तर आमची मागणी आहे की हा टॅक्स जसा अजितदादांनी असताना इलेक्शनच्या वेळी दादांनी जो निर्णय घेतला होता तो तसाच ठेवावा अशी आमची मागणी आहे। याचं कारण असं की मूलभूत सुविधा ज्या देण्याचा कमिटमेंट पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने दिली होती ती पूर्ण झालेली नाही। त्याच्यानंतर रस्त्यानंतर उंडरीचा एक अतिशय गंभीर विषय आहे। उंडरीमध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तिथे पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा एक रिव्ह्यू वेगळा घेतला आहे आणि कमिशनरांनी आम्हाला शब्द दिला ते स्वतः उंडरीला जातील। उंडरीत कचरा, पाणी आणि एअर पोल्युशन असे 3 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्याच्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। आणि एक महत्त्वाचा विषय आम्ही सगळे मिळून मांडला तो म्हणजे बावधनमध्ये तिथे एक केतकी ओढा आहे, आणि त्या केतकी ओढ्यामध्ये संपूर्ण, आणि मी अतिशय मनापासून आभार मानते की त्या भागातले जे कॉर्पोरेटर आहेत, आम्ही पक्ष बघत नाही इथे आम्ही लोकप्रतिनिधी, इलेक्शनला लढाई झाली ती झाली, आता मी जाहीरपणे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक भागातल्या या कॉर्पोरेटरचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी पक्ष बाजूला ठेवून आम्ही त्या भागासाठी एकत्र काम करतो। त्यामुळे तेही अनेक नगरसेवक आले होते वेगवेगळ्या पक्षाचे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली की बावधनला केतकी ओढा जो आहे त्याच्यावर रस्ता बांधला गेला। आता दरवेळीच तिथे बावधनला फ्लडिंग होतं। आता तुम्ही मला सांगा, ओढा जर बंद झाला तर फ्लडिंग तर होणारच। हा रस्ता कोणी केला? आता कॉर्पोरेशन म्हणते PMRDA केलाय, PMRDA म्हणते कॉल। आम्ही विनंती केली की PMRDA असू दे किंवा कॉर्पोरेशन असू दे, ते दोन्ही सरकारचेच भाग आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा बावधनचा जसा नाल्याचा प्रॉब्लेम आहे तशा अनेक पुण्याच्या भागांमध्ये आज जेव्हा फ्लडिंग होतं, तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं कव्हरेज सहकार नगरच्या भागांमध्ये दिलं, तिथे पण फ्लडिंग झालं। एकता नगरला पण मागच्या वर्षी फ्लडिंग झालं, याही वर्षी फ्लडिंग झालं एकता नगरला। त्या संपूर्ण भागामध्ये फ्लडिंग का होत आहे याचं कारण असं की या संपूर्ण भागामध्ये नाले बंद झालेले, तोच प्रॉब्लेम बावधनला येतोय। त्याच्यानंतर अनेक ठिकाणी फुटपाथचं अतिक्रमण झालेलं आहे।
आणि खरं तर एक आढावा घेतला पाहिजे की खरंच किती प्रोजेक्ट्स झाली आहेत, किती प्रोसेसमध्ये आहेत आणि प्रपोज प्रोसेस काय, आणि मग निधीचं विभाजन नक्की कसं चाललंय किंवा काय प्लॅनिंग आहे. आणि DSK विश्व, त्या DSK मध्ये म्हणजे धक्कादायक आहे, तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण का महाराष्ट्र सरकार सातत्याने सांगत असतं की हे राज्य पॉवर सरप्लस आहे, म्हणजे वीज सरप्लस स्टेट आहे महाराष्ट्र. जर वीज हे सरप्लस आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, तर मग DSKच्या संपूर्ण त्या भागामध्ये का तिकडे आम्हाला वीज मिळत नाही. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.